नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे। मित्रांनो, दिनांक 7/1/2025 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले 2 महत्त्वपूर्ण निर्णय। जाणून घ्या सविस्तर या निर्णयाविषयी व्हिडिओच्या माध्यमातून। तत्पूर्वी आपणास विनंती राहील की जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। सोबतच ही मोठी बातमी आपल्या मित्र परिवाराला शेअर करून व्हिडिओला लाईक सुद्धा करायला विसरू नका। तर मित्रांनो, दिनांक 7 जानेवारी 2025 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 2 महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत। दोन्ही निर्णय पुढील प्रमाणे पहा। पहिला आहे, राज्यात दिनांक 1 एप्रिल पासून फास्टॅग अनिवार्य। दिनांक 1 एप्रिल 2025 पासून राज्यातील रस्त्यावरील पथकर करिता फास्टॅग अनिवार्य करण्यात आला आहे। सदर निर्णयानुसार सार्वजनिक खासगी सहभाग धोरण 2014 मध्ये सुधारणा करण्यात आली आहे। रोड टॅक्स वसुलीमध्ये अधिक सुसूत्रता तसेच पारदर्शकता यावी याकरता सदर निर्णय घेण्यात आला आहे। या निर्णयानुसार जर फास्टॅग सुरू नसेल अथवा टॅग शिवाय वाहने फास्टॅगच्या मार्गे प्रवेश केल्यास अशा वाहनांना दुप्पट पथकर भरावा लागणार आहे। दुसरा आहे, प्रशासकीय कामकाजाकरिता सुधारित महाराष्ट्र शासन कार्य नियमावली। राज्याच्या प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ व्हावा व गतिमान करणारी सुधारित कार्य नियमावली प्रसिद्ध करण्यास सदर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे। सदर कार्य नियमावली प्रथम 1975 साली तयार करण्यात आली होती। सदर सुधारित कार्य नियमावली राज्यपाल यांच्या मान्यतेनंतर राज्य शासन राजपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहे। तसेच शासनाचा कारभार अधिक पारदर्शक तसेच गतिमान व लोकाभिमुख होण्यास मदत होणार आहे। सदर सुधारित कार्य नियमावली अंतर्गत 48 नियम, 4 अनुसूची व 1 जोडपत्र असून सदर कार्य नियमावली 9 भागामध्ये विभागली आहे। पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।